सोनाली व नीरजचे नवीनच लग्न झाले होते. लग्नात सोनालीला भरपूर सामान, भेटवस्तू, दागिने दिले होते. ते पाहून सासूच्या मनात हाव निर्माण झाली आणि लग्नानंतरही सासू रीती परंपराच्या नावाखाली सुनेला माहेरातून वस्तू घेऊन यायला नेहमीच सांगायच्या. सासूच्या या लोभी स्वभावाला कंटाळून सोनालीने एक दिवस असे काही केले की एका कुटुंबात आई, मुलगा आणि सून राहत होते. मुलाचे नवीन लग्न झाल्यामुळे कुटुंबात सर्वजण खूप आनंदी होते आणि एकत्र होते. कारण आपल्या सर्वांनाच माहिती आहे की नवीन लग्न झाल्यानंतर घरातील लोक मुलीला खूप काही देत असतात. आणि आजही ते घडत आहे की जेव्हा जेव्हा मुलीचे लग्न होते तेव्हा तिला तिच्या पालकांकडून, आईवडिलांकडून खूप काही मिळत असते. नीरजची पत्नी सोनाली हिने देखील माहेरच्या घरून बरेच सामान, वस्तू आपल्या सासरच्या घरी आणलेले असतात. ते पाहून तिच्या घरच्यांना खूप आनंद झालेला असतो. त्यांना आता मनात हाव निर्माण झालेली असते. सोनालीची सासू ही एक प्रकारची लोभी स्त्री होती. घरात आणलेले सर्व सामान पाहून लोभी सासूला खूपच आनंद झाला. तिने आपल्या मुलाला त्यांच्या सासऱ्यांच्याकडून आणखीन सामानाची मागणी करण्यास सुरुवात केली. नीरज नेहमी तेव्हा आईला समजवायचा आणि म्हणायचा की आई, इतकं लोभी असणं काही चांगलं नाही. पण त्याच्या आईने नीरजचेच कधीच काही ऐकले नाही. ती नेहमी त्यांची सून सोनालीला तिच्या आईवडिलांच्या घरातून हे घेऊन ये किंवा ते घेऊन ये यासाठी सांगत असायच्या आणि अनेक गोष्टी मिळवण्यासाठी तिच्यावर दबाव देखील टाकत असायच्या. कधी आमिष दाखवून, कधी काही आदेश देऊन, तर कधी काही नियम, कायदे याबाबत अनेक गोष्टी सोनालीवर त्या लादायच्या. असे बरेच दिवस चालू होते. सासू तिच्या सुनेला घरून नेहमीच काही ना काही वस्तू आणायला सांगायची. एके दिवशी सोनाली गरोदर राहिली आणि काही महिन्यातच तिला मुलगा झाला. तेव्हा नीरजची आई म्हणाली की आपल्या घरी मुलगा झाला आहे याचा अर्थ मुलाला माहेरच्या घरातून सोन्याचा चमचा मिळायला हवा. हे सर्व ऐकून सुनेला मात्र आता खूप राग आला आणि ती म्हणाली की असं काही नसतं आणि तसं काही होत नाही. पण तरीही सासू नवऱ्याला घरातून वस्तू आणायला भाग पाडते. सासू नेहमी शुभ अशुभ शकून, धार्मिक कारणे सांगून सुनेला म्हणजेच सोनालीला माहेरातून सामान, वस्तू घेऊन येण्यासाठी त्रास द्यायची. सूनबाई हे घेऊन ये, ते घेऊन ये, नाहीतर अपशकुन होईल असे नेहमी म्हणायची. हे सर्व ऐकून सोनालीला खूप राग यायचा. पण सोनालीची आई म्हणायची की ते म्हणेल तसं आपण करूयात. पण प्रत्येक वेळी ते काहीतरी मागण्यासाठी दबाव आणत असायचे. एक दिवस झाला असं की सोनालीनेही आपला विचार बदलला आणि म्हणाली की आमच्या आईवडिलांच्या घरात असा एक विधी, असा एक नियम आहे की तिच्या नातवाला पहिल्यांदाच सोन्याची चैन दिली जाते आणि नाही दिली तर काही दिवसामध्येच त्याची आजी म्हणजेच वडिलांची आईचा मृत्यू होतो. हे ऐकून मात्र सासू चांगलीच घाबरली. सासू लोभी होतीच, पण तरीही तिच्या मृत्यूच्या भीतीने ती काहीतरी विचार करू लागली. मग एकदा ती तिच्या सुनेकडे गेली आणि विचारलं की मी हे केलं नाही तर मी खरोखरच मरेन का? तेव्हा सून म्हणते की हो, मी पण तेच ऐकलं आहे, पण पुढं काय होईल हे देखील मला माहिती नाही. आणि तिच्या मृत्यूची बातमी ऐकून तिला धक्का बसला आणि ती खूप दुःखी झाली आणि मनात विचार करू लागली की मी तिला काहीतरी नक्की मार्ग काढेन. मग ती जाऊन तिचा जुना डबा उघडते आणि काही दागिने काढते. त्यामधील काही दागिने ती विकते आणि त्याची चैन बनवून आणते व नातवाला देते. या प्रकारानंतर मात्र सासूने सोनालीला आता रीती, रिवाज, परंपरा याच्या नावाखाली त्रास देणे बंद केले होते. थोड्याफार प्रमाणात तिचे ते नाटक चालूच होते, पण पूर्वीपेक्षा थोडे कमी होते. आणि जेव्हा कधी सासू काही माहेरातून वस्तू आणायला सांगायची तेव्हा तेव्हा सोनाली पण असं काहीतरी कारणे सांगायची, रीतिरिवाज सांगायची की सासूला गप्पच बसावं लागायचे.
सासू जेव्हा एखादी एक वस्तू आण बोलायची तेव्हा सोनाली त्यांना त्या बदल्यात 2 वस्तू द्याव्या लागतील असे सांगायचे. आता सोनालीला हे चांगलंच माहीत झालं होतं की यांना विरोध केला तर काही त्या ऐकणार नाहीत. उलट अजूनच नवीन काहीतरी मागण्या करतील. त्यापेक्षा त्यांनी जसं आजपर्यंत रीती, रिवाज, परंपरा, नियम, शकून, अपशकून याच्या नावाखाली जो काही मला त्रास दिला आहे, त्याचाच अवलंब करून मी स्वतःला व माझ्या माहेरच्यांना सासूच्या या लोभी स्वभावापासून वाचवू शकते. शेवटी जशास तसं केल्याशिवाय माणसाला त्या परिस्थितीची जाणीवच होत नाही. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.